श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र हो. आज आपण घरामध्ये लक्ष्मी राहण्यासाठी काही 7 अद्भुत उपाय सांगणार आहोत. हे उपाय जर तुम्ही केले तर घरामध्ये तुमच्या लक्ष्मी स्थिर राहण्यास टिकण्यास मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपण जेव्हा रात्री झोपतो त्यावेळी रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाला हात लावून शुभम भवतु असं एकदा बोला. कारण याच्यामुळे काय होतं, दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरात संरक्षणाचा कवच तयार होतं. कारण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही, त्यामुळे घराला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळतं. दुसरा उपाय म्हणजे स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही अर्धा किंवा रिकामा ठेवू नका. नेहमी तो भरलेला असावा. कारण यामुळे घरात पैशाची कमतरता राहत नाही, कमाई स्थिर राहते. तिसरा उपाय म्हणजे सोमवारी सकाळी घरातील एका भांड्यात थोडं स्वच्छ पाणी आणि चिमूटभर हळद घालून उंबरठा धुवून घ्या. त्यामुळे काय होतं तर वाईट शक्तीपासून घराचं संरक्षण होतं आणि सौभाग्याचा प्रवाह वाढतो. चौथा उपाय म्हणजे प्रत्येक मंगळवारी आपला असणारा मुख्य दरवाजा आहे त्याच्या डाव्या बाजूला छोटासा दिवा लावा. त्यामुळे काय होतं, कोर्ट कचेऱ्या, अडथळे, ताणतणाव याचे ग्रह शांत होतात. त्यामुळे या कामामध्ये अडथळे येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक मंगळवारी घराच्या डाव्या बाजूला एक दिवा लावावा. पाचवा उपाय म्हणजे घरातील कोणतीही मोडकी वस्तू, मग तो चहाचा कप असेल, एखादी फोटो फ्रेम असेल, शोपीस असेल, एखादी खुर्ची असेल, ते 3 दिवसापेक्षा जास्त घरामध्ये ठेवू नका. कारण मोडके सामान मोडके नशीब तयार करते. ते घरात कधीच ठेवू नये. पटकन त्याची विल्हेवाट लावावी. सहावा उपाय म्हणजे जर घरातून सतत भांडण होत असतील तर संध्याकाळी 1 लिंबू 4 भागात कापा आणि 4 कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे काय होईल, घरातील ताण, वाद आणि अशुभता लगेच शांत होते. हे लिंबूचे 4 भाग घराच्या 4 कोपऱ्यामध्ये ठेवावेत. आता उपाय 7वा बघायला गेलं तर तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील गॅस सुरू करण्यापूर्वी 1 सेकंद हात गॅसवर ठेवून श्री असा उच्चार करा. अन्नात दिव्य स्पंदन येतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तयार होणाऱ्या अन्नात देखील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 8वा उपाय म्हणजे सकाळी पहिल्यांदा जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा हाताचे तळवे चोळून चेहऱ्याला लावा. त्यामुळे काय होतं, शारीरिक आणि मानसिक ऊर्जा संतुलित राहते आणि दिवस चांगला जातो. 9वा उपाय म्हणजे दर गुरुवारी घरातील प्रत्येक स्त्रियांनी केस धुणं किंवा काळे कपडे घालणं टाळा. त्यामुळे काय होतं, गुरुग्रह प्रसन्न राहतो आणि धन सौभाग्य वाढतं. गुरुग्रहाला जर प्रसन्न करायचं असेल तर गुरुवारी कधीच स्त्रियांनी केस धुवू नयेत आणि काळे कपडे घालू नयेत. 10वा उपाय म्हणजे घरात जर सतत नजर लागत असेल तर मुखद्वारावर 2 लवंगा आणि एक तांदूळ लाल कपड्यात बांधून लटकवावा. यामुळे नजरदोष, आसुरी ऊर्जा आणि अडकलेली प्रगती नष्ट होते. 11वा उपाय म्हणजे संध्याकाळी दिवा लावताना पहिल्यांदा उजव्या पायाने देवघरात पाऊल टाका. जर देवघर आपल्या किचनमध्ये किंवा हॉलमध्ये जर असेल तरीसुद्धा दिवा लावण्याच्या पूर्वी आधी सुरुवातीला उजवा पाय टाकावा. कारण घरात शुभग्रह प्रवेश करतात आणि वाईट ग्रह बाहेर जातात. 12वा उपाय म्हणजे घरातल्या जड वातावरणासाठी शनिवारी कापूर, लवंगा पेटवून संपूर्ण घरामध्ये फिरवा. त्यामुळे काय होईल तर घरामध्ये भांडण, वाईट स्वप्न, घरातील अडथळे गायब होतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. उपाय 13वा म्हणजे जुनी झाडू पूर्णपणे जीर्ण झाली की ती अमावास्येला बदला.
त्यामुळे काय होतं, घरातील लक्ष्मी स्थिर बसते आणि घरातील खर्च कमी होतो. 14वा उपाय म्हणजे टॉयलेटचा दरवाजा रात्री हमखास बंद ठेवा. त्यामुळे आरोग्यावर आणि पैशावरचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. 15वा उपाय म्हणजे घरात नेहमी एक तांब्याचा लोटा पाण्याने भरलेला ईशान्य दिशेला ठेवा. त्यामुळे काय होतं तर करिअर, बुद्धी, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती याच्यामुळे वाढते. 16वा उपाय म्हणजे गुरुवारी फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकू नका. कारण मीठ गुरुच्या तत्वाला कमजोर करतं. त्यामुळे घरात धनप्रवाह थांबतो. गुरुवारी फक्त साधं पाणी वापरा. यामुळे लक्ष्मीची ऊर्जा घरामध्ये टिकून राहते. पुढील उपाय म्हणजे पौर्णिमेला उंबरठ्यावर नारळ 3 वेळा उजवीकडून डावीकडे फिरवून फोडा. त्यामुळे काय होतं, नारळ वाईट ऊर्जा शोषतो आणि तो नारळ फोडल्याने नजर, अडथळे आणि नकारात्मकता तुटून जाते आणि आपल्या घरासाठी धन लाभाचे मार्ग उघडतात. पुढील उपाय म्हणजे मुखद्वाराजवळ तुटकी झाडे ठेवू नका किंवा तुटका झाडू कधीच ठेवू नका. आपण कधी-कधी अंगण झाडण्यासाठी तुटका झाडू ठेवतो. तसं न करता झाडू हा धनाचं प्रतीक आहे. त्यामुळे तुटका झाडू घरात दारिद्र्य आणि खर्च आणि तणावाचं निमंत्रण देतो. पुढील उपाय म्हणजे मुख्य दरवाजाजवळ गॅसची टाकी ठेवू नका. कारण त्यामुळे आगतत्व, मुख्य प्रवेशद्वार यामुळे कलह, ताणतणाव आणि घरातील शांतता बिघडते. टाकी नेहमी मुख्य दरवाजापासून बाजूला ठेवा. पुढील उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी सिंक कोरडे ठेवा. कारण पाणी तत्व स्थिर असेल तर पैसा व अन्न समृद्धी स्थिर राहते. ओला सिंक म्हणजे ऊर्जेची गळती असते. पुढील उपाय म्हणजे देवघरात रोज ताजी पाण्याची छोटी वाटी ठेवा. यामुळे पाण्यात देवतांची ऊर्जा प्रतिबिंबित होते. ताजं पाणी म्हणजे घरात शांती, सौभाग्य आणि समाधान वाढवतं. पुढील उपाय म्हणजे स्वयंपाकघरात प्रवेश करताना उजवा पाय आधी ठेवा. उजवा पाय शुभ तत्वाचा संकेत आहे. त्यामुळे अन्नात सकारात्मकता येते आणि घरातील पोटभर समृद्धी टिकते. तसेच पुढील उपाय म्हणजे मुखद्वाराजवळ, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ उजवीकडे जोडे कधीच ठेवू नका. कारण उजवीकडील दिशा देवतांची मानली जाते. तिथे जोडे ठेवल्यास शुभ शक्ती थांबते आणि अशुभ शक्ती निर्माण होऊन घरात प्रवेश करते. तसेच पुढचा उपाय म्हणजे गुरुवारी घरात हलका पिवळा सुगंध असणारी अगरबत्ती किंवा अत्तर लावा. कारण या वासाने गुरुशक्ती सक्रिय होते आणि ज्ञान, सौभाग्य, समाधान वाढते. रविवारी मीठ पाण्याने जमिनीजवळ फवारणी करा. मिठाच्या पाण्याने जमिनीवरती फवारणी करा. कारण त्याच्यामुळे विशेषतः बाळ किंवा बाळंतपण असेल तर घरातील नजर, तणाव आणि वाईट शक्तीपासून घरामध्ये आपल्याला संरक्षण मिळते. संध्याकाळी कडू पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे काय होतं, संध्याकाळी ही लक्ष्मीची वेळ मानली जाते. कडू चव ऊर्जा कमी करते आणि धनप्रवाह थांबवते. मुख्य दरवाजाच्या चौकटीला आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल लावा. कारण मोहरीच्या तेलामुळे नकारात्मक कंपन कमी होते, दरवाजा चमकतो आणि शुभ ऊर्जा घरात सहज प्रवेश करते. रात्री झाडू काढू नका. रात्री झाडूने घरातील लक्ष्मी ऊर्जा साफ होते आणि अचानक खर्च वाढतात. म्हणजे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान कधीही घरातील झाडून काढू नका. तसेच फाटलेले फोटो, कपडे लगेच घरातून बाहेर काढा. याच्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्यामुळे घरातील कामं अडकतात आणि घरामध्ये चिडचिड वाढते. हे उपाय जर तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही केले तर घरामध्ये सुख, शांती आणि लक्ष्मी स्थिर होण्यास तुम्हाला मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.